Hare Ram Krishna Hare Hare
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी संगमी नाना Begin
त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ
नामासी विमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावी कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महयोग पीते तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दत्तं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकनित्यविमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयति गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं यं ब्रह्मावरुणे रुद्रमरुतास्तुवन्ति दिव्यस्तरे वेदे सात्वत्वप्नेषदे कार्यान्त्यं सामगः ध्यानावस्थितगत्यं पश्यन्त्यं योगिनो येषां विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता मनोजवं मारुततुल्य वेदं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणानुमन्तं श्रीपादनाथं दुर्राजवरं मुमुक्षणां ज्ञानदानक्यदक्षं गोपीक्षेत्रनिवासं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं आता माझ्या भावा अंतराय नको देवाने भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको पोटो देऊ पाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो ढाला ढाला हा थोडेसे पुढे सारखा म्हणजे पाठीमागून येणार आहे या पुरुष मंडळी या थोडं थोडं पुढे या जागा इकडे महिलाला समोर राहू द्या या पुढे या भरपूर जागा आहे. हला ढाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा हरिपाठ प्रकरणातील 9व्या क्रमांकाचा अभंग आहे. माऊलीच्या अभंगावर चिंतन करणं सोपी गोष्ट नाहीये मायबाप. माऊलीचे अभंग समजणं एवढं सोपं नाहीये. वाटतं तेवढं सोपं नाही आपल्याला. तरीही आपण त्याच्यावर जेवढं काही सोपं करायचा प्रयत्न होईल तेवढं सोपं करायचा प्रयत्न करू. माऊली म्हणतात या अभंगातून त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी आपण तीर्थाटन करत असाल, खूप काही तीर्थ आपण फिरून आलो आणि जर आपलं चित्त जर ठिकाणावर नसल, त्या भगवंताच्या नामस्मरणावर नसल, नामावर नसल, तर आपलं वालं एवढं फिरून काही उपयोग नाही. मौली दुसऱ्या चरणात सांगतात नामासी विमुख तो नर पापिया हरी विन धावया न पवे कोणी. माऊली म्हणतात ते भगवंताचं नाम जर आपल्या मुखात नसेल तर आपण कोण आहे? मग आपण पापी आहोत. कारण त्या भगवंताचं नामच एकमेव असं साधन आहे का ती भगवंताची आणि आपली गाठभेट घालून येऊ शकतं. त्या भगवंताला पाहण्याचं जे साधन आहे ते एकमेव म्हणजे नाम आहे. दुसरं या त्रिलोकामध्ये दुसरं साधन नाही. असं कोण म्हणतं? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. कोणते वाल्मिक ऋषी? ज्यांनी रामायण लढायच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं माय बाप.
एवढे थोर महान मोठे पुरुष ते सांगतात, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. उद्धार कशाने होतो? तर नामानेच होतो. या त्रिजगतामध्ये तिन्ही लोकांमध्ये कशाने उद्धार होतो? तर नामानाच. नामच एकमेव साधन आहे. त्यामुळंच माऊली वैष्णव ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ते भगवंताचं नाम आपण जर जपलं, त्या नामाचं जर नामस्मरण जर केलं, तर त्याचंच कुळ शुद्ध सांगितलं, अन्यथा नाही. असा या अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ. विठाला अभंगाकडे वळण्यापूर्वी काही परिहार द्यायचा म्हणजे तो असा, आज श्री क्षेत्र साकेगाव, तालुका कन्नड जिल्हा वैजापूर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आणि येथे या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये चालत असलेला हा गंगाजल पूजनानिमित्त नियोजित आयोजित कार्यक्रम सोहळा. विठाला विठाला. हो, या गंगाजल पूजनामध्ये असे आपल्या गावाचे रहिवासी असणारे, ज्यांनी असाध्य गोष्ट साध्य केली आणि ते सुखरूप आपल्या घरापर्यंत पोहोचले, त्या निमित्तानं हा उत्सव. विठाला विठाला. त्यामध्ये असणारे आमचे हरिभक्त परायण सौभाग्यवती कमलबाई व श्री हरिभक्त परायण शाहू रामहरी पाटील थोरात, या दाम्पत्याने हे 4 धाम यात्रा पूर्ण केलेली आहे. आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सौभाग्यवती सुमनबाई केशवराव पाटील आव्हाळे आणि गंगा भागीरथी कुसुमबाई पंढरीनाथ पाटील आव्हाळे, असा यांनी 4 धाम यात्रा संपन्न करून अगदी एकदम सुखरूप आपल्या घरापर्यंत पोहोचले. मायबाप, 4 धाम यात्रा करणं एवढं सोपं नाहीये. आलं तर आलं, नाही तर हा, असं एवढं सोपं कुठलीच गोष्ट नाही. त्यामुळं सुखरूप आपण घरी पोहोचलो, या निमित्तानं यो कार्यक्रम नियोजित आयोजित केला. मायबाप हो, यामध्ये अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, अशा वस्त्रदान असेल, खूप काही गोष्टी असतात. आणि असा हा सोहळा, या सोहळ्याला आपली गावकरी मंडळी आहे, मला नाव माहित नाही त्याबद्दल माफी मागतो. आपले गावकरी मंडळी, मुंडेकरी बाबा आहे, आमच्या मायमावले आहे, तुळशी वृंदावन घेऊन, आणि आमच्या युवा अगदी आताच नवीन शिक्षण घेत आहेत असे असणारे आमचे विद्यार्थी, त्यांचे खूप खूप धन्यवाद. तिकडनं सुंदर असे गावकरी मंडळी, बाहेरगाव पंचक्रोशीतून आलेले मंडळी, आणि आताच सुंदर अशी ज्यांनी चाल राहिली असे असणारे आमच्या सोबत आलेले संगीत विशारद आमचे अजय महाराज वने, अनिल महाराज वने, हरिभक्त परायण अनिल महाराज वने पळसवाडीकर, अगदी आमच्या शब्दाला मान देऊन तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे लाख लाख धन्यवाद. त्यानंतर आमचे हरिभक्त परायण अण्णासाहेब महाराज टोंपे जैतापूरकर, तेही या कार्यक्रमाला आले, त्यांचे लाख लाख धन्यवाद. आपण गावकरी दादा आहे, सर्वजण उत्कृष्ट असा पखवाद वादक, संगीत विशारद आमचे हरिभक्त परायण अर्जुन महाराज ठोंबरे दिनवाडाकर, त्यांचेही लाख लाख धन्यवाद. आमच्या सोबत आलेले आमचे हार्मोनियम वादक हरिभक्त परायण मधुकर महाराज पवार शेवतेकर, त्यांचे लाख लाख धन्यवाद मायबाप हो. आणि तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद. आणि आपण सर्वांच्या येळीमेळीनं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. विठाला त्रिवेणी संगमी
नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि हो, सुंदर अशी गोड साऊंड सिस्टम आहे, त्यांचे लाख लाख धन्यवाद मायबाप. विठाला विठाला. हो, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी जर इकडं तिकडं भरकटत फिरत असू, मग आता मला सांगा, आपण ज्या चार धामला गेलो, ज्या चार धामला तिथं गेलो, तिथं देव होते का देवाची मूर्ती होती? काय होतं नेमकी? देव पाहून आलो का देवाची मूर्ती पाहून आलो? देवाला भेटून आलो का देवाची मूर्तीला भेटून आलो? कुठलंही तीर्थक्षेत्र असेल चारी धामापैकी काय तिथं? देव आहे का देवाची मूर्ती? तू म्हणशाल कुणी आणला रे हो? कुणी आणला? तुम्हाला त्यांचंही नाव सांगून देतो. आमचे हरिभक्त पारायण असणारे राजू महाराज पवार लामणगावकर, त्यांच्या मार्फत तुमची सर्वांची सेवा करण्याचा योग आला मायबापा. हो, त्यांचे लाख लाख धन्यवाद. मायबापा, आपण ज्या ठिकाणी देव पाहतो वास्तविक देव नाहीयेच. काय देव नाहीये? काय आहे तर पाहिला कुणी? पाहिला का? मग देव नाहीये का? नाही, देव नाहीये. मी उलटा महाराज बर का. हा, माझे सद्गुरूच उलटे, त्याच्यामुळे मी उलट आहे. मी माझ्या मनाने सांगत ना, मला सुंदर असं वर्णन करतात ना. एका जनार्दनी मार्ग उलटा, एका जनार्दनी मार्ग उलटा, एका जनार्दनी मार्ग हा उलटा. परमार्थ करणं एवढं सोपं नाहीये. आपल्याला वाटतं तसा परमार्थ नाहीये. जसा दिसतो तसा परमार्थ नाहीये. परमार्थ खूप सोपा आहे. परमार्थ कसा आहे? खूप सोपा आहे करायला, पण एकदा तिथपर्यंत जाऊस तर खूप अवघड आहे. खूप काही कष्ट घ्यावं लागतात. सहजासहजी आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पहा, देव नाही, शास्त्र सांगतं देव नाही अशी जागा नाही, पण आपण ज्या ठिकाणी देव शोधतो त्या ठिकाणी देव नाही. आपण जिथं पाहू लागलो, जिथं देवाचा शोध घेऊ लागलो, देव तिथं नाही. मग कुठे आहे देव? तुझा आहे तुझ्या पाशी
नसली तरी तू जागा चुकलासी. आपण जागा चुकलो मायबाप, त्याच्यामुळं आपल्याला देव भेटत नाही. देव आहे, देव जसाचे तसा आहे. देव कालही होता, देव आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. मग आपल्याला दिसलं का? नाही. काय झालं मग? मार्ग चुकला. मार्ग चुकला आपल्याला. आपण जिथं देव आहे तिथं शोधत नाहीये, तिथं पाहत नाही आणि भलत्या ठिकाणी आपण देवाला शोधायचा प्रयत्न करू राहिलो. आपण सर्वात पहिले समजून घ्या, देवाला पाहण्याला जायची गरज नाही. प्रत्येकाला देव दररोज भेटतो. असा एकही दिवस नाही का त्याला त्या दिवशी देव भेटला नाही. देव प्रत्येकाला भेटतो. देव जसा आहे तसाच आहे, पण त्या देवाला पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाहीये. विठाला विठाला. मग तो देव कुठे? आपण साधे सुधे नाही बाबा, आपण खूप काही मोठे. आपला हा नरदेव खूप काही पवित्र आहे. आपण साधे सुधे नाही, आपण खूप मोठे. पण आपण सर्वजण भक्ती करतात, पण भक्ती कुणाची करावी हे आपल्याला कळत नाहीये. विठाला विठाला. आपली काय गंमत झाली? रविवाराला का वेगळा देव, सोमवाराला का वेगळा देव, मंगळवाराला का वेगळा देव. मग आपल्याला जर समजा विहीर खोदायची आहे, इथं थोडं गड्ड खांदायचं, तिथं खांदायचं, तिथं खांदायचं, पाणी लागेल का हो? हा, एकाच ठिकाणी आपल्याला जोपर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत खोलवर विहीर खोदावं लागेल, तेव्हा आपल्याला पाणी सापडेल. आपण काय करू लागलो? इथं थोडं. मग आता तुकाराम महाराज सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख हे. तो देव जर एक करून घेतला, मग नेमकी तो देव कोणता करायचा? कोणता देव करायचा? मग आता मारुती बाप्पाची पूजा करायची तर प्रभू रामचंद्राला सोडून द्यायचं का? प्रभू रामचंद्राची पूजा करायची, हा, कृष्ण भगवंताला सोडून द्यायचं का? तुकाराम महाराज म्हणता, आपला तो एक देव करून घ्यावा. एक देव केल्याशिवाय आपल्याला सुख प्राप्ती होऊ शकत नाही. आपली तर सगळ्या देवाची भक्ती चालली. आपले देव किती हो? किती देव आहे आपल्यावाले? 33 कोटी देव आहे आपल्यावाले. विठाला विठाला. आपले 33 कोटी देव आहे, त्यामुळं आपली देवाची गाठ भेट होईना. मग काय करायचं? या देवाला सोडून द्यायचं का? नेमकी करायचं काय? हे गणित कसं आहे सांगतो तुम्हाला, व्यवस्थित ध्यान देऊन ऐका बाबा. आपण ज्यांना देव समजतो, या 33 कोटी देवाच्या वर एक देव आहे. या 33 कोटी देवाच्या वर एक देव आहे आणि तोच देव तुकाराम महाराज सांगतात, तो देव आपल्याला एक करून घ्यायचा आहे. देव एकच आहे. आपल्याला भ्रांती झाली, भ्रम झाला, भ्रम, अज्ञानपणाची काजळी आली आपल्यावर, भ्रम झाला. देव एकच आहे, पण अनेक दिसायला लागले. ते देवाचे अवतार आहे. अनेक काय आहे? देव नाहीये, देवाचे अवतार आहे. अवताराला आले, अवतार कार्य केलं आणि इह लोकाची यात्रा संपून वैकुंठाला गेले. आपल्याला एकही दिवस असा नाहीये त्या दिवशी देव भेटला नाही. देव प्रत्येकाच्या जीवनात भेटतो मायबाप. आपण साधे सुधे नाहीये. मग आता या 33 कोटीच्या वर जो देव आहे, तो देव कोणता? त्याचं नाव काय? त्याचं गाव काय? तो राहतो कुठं? त्याचं
हो, आपण जे बघताय, आपण याचे दास आहे ना, आपल्या सर्वांचं एकच दैवत आहे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माय बाप, त्याला सोडून अख्ख्या जगात कुठली दुसरी गोष्ट नाही. हो, तो या देवांचाही देव, बलिया माझा पंढरीराव आहे का नाही देव. या 33 कोटी देवांच्या वर एक देव आहे आणि तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. तो पांडुरंग परमात्मा आता तो कसा आहे, त्याला नावही नाही, त्याला गावही नाही, त्याला रूपही नाही आणि त्याला रंगही नाही, असा तो देव. काय सांगता महाराज, पंढरपूरला चला ना, मूर्ती आहे ना साक्षात पांडुरंग परमात्म्याची, विठ्ठलाची मूर्ती आहे ना, आणि तुम्ही म्हणता त्याला नावही नाही आणि गावही नाही. नाही मायबाप, आपल्यासाठी हा करायला आला. ज्यापैकी रामचंद्र प्रभू असल, कृष्ण भगवंत असल, अगदी त्याच पद्धतीनं विठ्ठलाच्या रूपानं तो नटलेला आहे, पण वास्तविक तो तसा नाहीये. तो पांडुरंग परमात्मा वास्तविक तसा नाहीये. तो कसा आहे, तो निर्गुण निराकार आहे. तो निर्गुण निराकार आहे. त्याला नावही नाही, त्याला गावही नाही, त्याला रूपही नाही आणि त्याला रंगही नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ग छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असा तो पांडुरंग परमात्मा. तो कुठे आहे आता, तो आहे पंढरपूरला. कुठं आहे, लक्ष द्या, तो आहे पंढरपूरला. मग आपण पंढरपूरला गेलो नाही का, आपण वाऱ्या करत नाही का, मग भेटला का देव, देव भेटला का, नाही भेटला. का बरं, मार्ग चुकला मायबाप आपला. पंढरपूर सांगितलं शास्त्राने, पण कोणतं पंढरपूर सांगितलं, कोणतं पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यातलं का, तिथं शास्त्राला सांगायचंय काय ही पंढरी आता
काया म्हणजे शरीर, काया म्हणजे शरीर आणि या शरीराला पंढरपूर म्हटलेलं आहे शास्त्राने. आता आपण तिकडे एवढ्या वाऱ्या केल्या ना, जाऊ नका या मताचा मी नाही आणि माझे संतही नाही, पण एक वेळेस या पंढरपूरला जा, एक वेळेस आपण ह्या पंढरपूरला जा, नक्कीच देवाची न आपली भेट झाल्या बिगर राहणार नाही. जो सगळ्या 33 कोटी देवांचा देव आहे आणि तो देव कुठे आहे? तो देव आपल्या हृदयामध्ये. कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये. ममय वंश जीवलोके जीवभूत सनातना, किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. कुठं सांगितलं तो देव? तो एवढा मोठा देव आपल्या हृदयामध्ये. आपण केवढे येऊ? आपण सहज म्हणतो ते देव होते, ते संत होते. आपल्याला काही शक्य आहे का? नाही माय बाप, आपणही तेवढेच आहे. आपण साधे सुधे नाहीये, आपण तो देवाचा देव, तो आपल्या जवळ. आपण लहान कसे आणू रेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा, आपणही तेवढेच आहे. पण काय झालं? पाण्यावर शेवाळ चढलं आणि त्याला काय केलं? पाण्याला झाकून टाकलं. मग तिथं पाणी नाहीये का? पाणी आहे, पण काय झालं? शेवाळामुळं पाणी झाकलं गेलं. अगदी त्याच पद्धतीनं आपणही तेवढेच आहे, पण अज्ञान रूपी शेवाळ आलं, त्यामुळं आपल्याला आपलं अस्तित्व आपण विसरून गेलो. आपण मुळात खूप काही मोठे, आपण खूप काही मोठे. काय झालं मला सांगा? नदीचा उगम डोंगरामधून का समुद्रातून? कुठून आहे? नदीचा उगम कुठून? डोंगरामधून. मायबाप, नदीचा उगम समुद्रामधून आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये, मी सूर्याचे निवेशे तपे ते सोशे, पुन्हा इंद्र होऊन वर्षे जीवा लागी. काय सांगतात? मी सूर्याच्या रूपानं आणि समुद्रामध्ये वड वानर नावाचा अग्नी आहे. त्या अग्नीनं काय होतं? बाष्पीभवन होतं आणि त्याची वाफ बनते, ढगात रूपांतर होतं आणि चौकडे या भूतलावर ते पाऊस पाडतात. मग नदीचा उगम कुठून? समुद्रामधून. तिथूनच सुरुवात आहे, पण भ्रांतीमुळे व्यवहारासाठी डोंगरातून दिसतो मायबाप. आता याच्यात काय झालं? पाऊस पडला, पाऊस पडला, ओढे असतील, नाले असतील, नदीला मिळाले. नदी वाहत पुन्हा कुठे गेली? समुद्राला गेली. समुद्राला नदी मिळाली, पण त्यात एक गडबड झाली. या भूमातेनं पाणी शोषण करून घेतलं. बऱ्याचशा प्रमाणामध्ये पाण्याचं शोषण केलं. मग आपल्या मानवानं काय केलं? विहीर म्हणा, बोर म्हणा, गड्डा खदून त्यातलं पाणी वर काढलं. त्या पाण्याला फिल्टर केलं. ते एका प्लास्टिकच्या बॉटल मध्ये भरलं. त्याच्यावरती लेबल लावलं बिसलेरी. आता मला सांगा, ती बिसलेरी आहे का समुद्र आहे? काय काय बिसलेरी का समुद्र आहे? आहे मुळात समुद्र, पण व्यवहारासाठी बिसलेरी आहे. त्याच पद्धतीनं आहे आपण ते मूळ तत्व, भगवंताचा अंश, पण नाव पडलं सकाराम तुकाराम. लेबल लावलं आपल्याला. पाचवीच्या दिवशी आपली आत्या असल, कोणीतरी असल, आजी असल, मांडीवर घेतलं आणि दिलं लेबल लावून. बरोबर ना? पण वास्तविक आपण सकाराम तुकाराम नाही. आपण आपल्यात बसलेलं जे चैतन्य आहे, ते चैतन्य म्हणजे आपण आहे. आता पहा, जो आपल्यात बसलेला राम आहे, त्या रामाला रंग नाही, रूप नाही, काहीच नाही. मग त्याला हाक कशी मारणार? ज्याला नावच नाहीये त्याला हाक कशी मारणार?
त्याच्यासाठी साधू संतांना एक टेक्निक आखली माय बाप. याचे मूळ संपादक कोण? भगवान भोलेनाथ बाबा. आदिनाथ ओम बीज प्रगटले. आपल्या संप्रदायाची सुरुवात भगवान महादेवापासून झालेली आहे. भोलेनाथ बाबांनी संप्रदायाची सुरुवात केली, तिथून ते बीज तयार झालं. आदिनाथ ओम बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सिद्धी. मायबाप, ते तिथून बीज तयार झालं. आता पहा, ते सद्गुरु कृपेनं आपल्यापर्यंत आलं. आता त्याला काय म्हणतात? कुणी कान मंत्र म्हणतं, कुणी गुरु मंत्र म्हणतं, कुणी साधन म्हणलं, कुणी तत्व म्हणलं, कुणी गोविंद म्हणलं, कुणी गोपाळ म्हणलं, कुणी केशव म्हणलं, कुणी माधव म्हणलं. का बरं? कुणी हरी म्हणलं, कुणी राम म्हणलं, कुणी कृष्ण म्हणलं. का बरं? त्याचं नाव घेता नाही येत. ती गोष्ट गुह्य आहे, ती गोष्ट गुह्य आहे. ती फक्त सद्गुरूच्याच मुखातून ऐकता येते. काना वचनाची आहे बेटी, सरीसाची पैकिरटी, ती वस्तू ओवनी उठी कवणू एकच. सद्गुरूचं वचन आणि आपले कान, बस एवढ्या पुरतीच ती गोष्ट मर्यादित आहे. पुन्हा ओठावरही ती गोष्ट येत नाही. अशी ती गुह्य गोष्ट. त्याला काय म्हणतात? नाम. त्याला काय म्हणतात? तत्व. नाव नाही बरं का, नाव नाही, नाम. नाम आणि नावामध्ये फरक आहे. ठेवलेल्या वस्तूला, एखादी वस्तू असली तिला नाव म्हणतात, तिला नाव ठेवलं जातं. आता ही वस्तूही नाही, रंग नाही, रूपही नाही, म्हणून त्याला काय आहे? नाम. त्याला काय म्हणतात? नाम. त्याला काय म्हणतात? तत्व. आता ते तत्व सद्गुरूच्या मुखातून आपल्यापर्यंत जर आलं ना, तरच आपल्या जीवनाचा सार आहे. नाहीतर आपण असे कितीही भरकटत फिरलो, कितीही भरकटत फिरलो आणि त्या नामाचं आपल्याला जर स्मरण जर नसतं, तर काही उपयोग होणार नाही. हीच गोष्ट माऊलीला बंगाच्या प्रथम संगमे नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. माऊली महावैष्णव नरोपला सांगतात, जर आपलं त्या नामावर चित्त नसेल, जर आपण आरूढ नसेल, जर आपलं लक्ष नसेल, तर आपण काहीही केलं ते काय करून नाही केल्यासारखं आहे मायबाप. मग आता प्रश्न असा पडतो, जर भगवंत आपल्या जवळ आहे, भगवंत आपल्या जवळ आहे, मग आपण जो खटाटोप करतोय तो चुकीचा आहे का? बरोबर आहे ना? देव कुठं? आपल्या जवळ. मग आपण ज्या तीर्थक्षेत्राला जातोय, जी चारधाम यात्रा करतोय, मग तो खटाटोप कसा? व्यर्थ आहे का? नाही मायबाप. तेही सांगतो तुम्हाला. जी गोष्ट तुम्हाला सांगितली, जे ब्रह्मनाम आहे, जे तत्व आहे, ते आपल्यापर्यंत यायला सहजासहजी येत नाही. एवढी सोपी गोष्ट नाही. ती गोष्ट संत जीवनात येणं खूप अवघड गोष्ट आहे.
खूप अवघड, बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट होणं खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळं मग काय करावं लागत? मग संतांची भेट होतच नाही का? होते. शास्त्रकार तर सांगतात, चंद्र अमृत सुखे सेवविल, असता जाता रवी हेरवेल, बाह्य हेरा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट ना होईल. जागा मागं जेव्हा ते उन्हात बसले, तुमच्यामध्ये लय जागा आहे बरं का मध्ये. मध्ये भरपूर जागा आहे. तुम्ही असं खेळून बसा. उन्हाचा टाइम आहे. आपल्याला जागा मिळाली पण दुसऱ्या या पुढे कोणा बोलायला लागलं. हो, मग आपण जे करतोय तो खटाटोप आपला व्यर्थ जर जात नाही ना, नाही बाबा. संत जीवनात येण्यासाठी, संतांची प्राप्ती होण्यासाठी, संत कळण्यासाठी, संतांचं महत्व समजण्यासाठी खूप काही आपल्याला पुण्याची गरज आहे. संत असे सहजासहजी जीवनात येत नाही. काय करावं? पुण्याची गरज आहे, पुण्याची आपल्याला. मग याने काय होतं? हे तीर्थाटन करणे म्हणजे देवदेव करणं नाही, पण काय होतं? पुण्य साचतं. आम्हा पुण्य साचतं भगवंताची. आता ज्या देवाला काहीच नाही त्याची भक्ती करता येईल का? मग आपल्याला पूजा कुणाची करायची? या 33 कोटी देवाचीच पूजा करायची आपल्याला. पण पूजा करणं म्हणजे भक्ती करणं नाही. पूजा करणं वेगळे आणि भक्ती करणं वेगळे. आपण पूजा करण्यालाच भक्ती करतो असं समजू लागलो. पूजा करायची आपल्याला 33 कोटी देवायची, पण मानायचा तो एक देव आहे आपल्याला. आपल्याला या 33 कोटी सगुण रूपे भगवंतानं तेवढ्याच साठी ते दिलेलं आहे. पण आपल्या मनामध्ये आपल्याला अधिष्ठान निर्गुणाचं ठेवायचंय. विठाला तो देव कुठे आहे? तो भगवंत आपल्यात आहे, तो देव आपल्यात आहे. आपण पूजा कोणाची करतोय? आपण मारुती बाप्पाची पूजा करतोय, भोलेनाथ बाबाची पूजा करतोय. मग पूजा कशी करायची? हे भगवंता, या मारुती बाप्पाच्या रूपात सुद्धा काय गोड नटला तू. देव नाही, देव आपल्या जवळ आहे, पण त्याला रूप नाही. त्यामुळं त्यानं हे सर्वांचं सोंग घेतलेलं आहे. सर्व देवाचं सोंग त्या भगवंताने घेतलेलं आहे. त्या भगवंताचीच भक्ती होते. वासुदेव तत्व. आपण कोण आहे? आपण साधे सुधे नाही. आपण त्या भगवंताचं, त्या वासुदेवाचं तत्व आहे. त्या भगवंताचा अंश मायबा. आपण जर ठरवलं तर नराचा नारायण होऊ शकतो, दगडाचा देव होऊ शकतो. अहो, खटवंग रायाने एका तासात साध्य केलं, परीक्षित राजाने 8 दिवसात साध्य केलं. मग आपल्याला होणार का? आपण होणार नाही का? आपल्याला प्राप्त होणार नाही का? होऊ शकतं, पण आपली पुण्य कमी पडू लागलं. तसेच या मायबापानं खूप काही असं परिश्रम घेऊन ही 4 धाम यात्रा संपन्न केलेली आहे. मायबापा यात्रा करत करत सगळं भगवंताचं, तो निर्गुण निराकार असलेला भगवंत त्यांनी मूर्ती रूपानं सगळे काही पाहून आले व्यवस्थित. यांनी काय झालं? पुण्य साचतं. आता हे ज्ञानदान, त्याच्यानंतर अन्नदान. मायबापा हो, असं करता करता पुण्य साचतं. आणि पुण्य साचलं म्हणजे संत जीवनात येतात. संत सहजासहजी जीवनात येत नाही. का बरं? संत का बरं येत नाही? कारण आपण मुळातच पापी आहोत. आपण कोण आहे? आपण पापी आहे. अहो, एवढे पाप करून वाल्या कोळ्याचा उद्धार होऊ शकतो, आपला होऊ शकणार नाही का? का बरं आपल्या जीवनात संत येईना? का बरं आपल्याला देव कळना? का बरं आपल्याला देव समजणार? का बरं कळत
नाही का आपली देवाची गाठ भेट होत नाही एवढी पूजा अर्चा करू नये मग देव नाहीये का देव आहे नाही म्हणायची सोय नाही देव आहेच देव भेटतो आजही भेटतो आजही देव जसा आहे तसाच आहे पण आपला मार्ग चुकला आणि दुसरी गोष्ट आपलं पुण्य कमी पडू लागलं पुण्य कमी पडू लागलं याचा अर्थ आपण कोण आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबर आणि पाठाच्या दुसऱ्या चरणात सांगतात हरी वीण नामासी विन्मुख तोनोर पापिया हरी बिन धवया न पावे तो आणि जो त्या तत्वापासून उन्मुख आहे म्हणजे आपण सर्वजण बरं का आपण सर्वजण असा लाखो करोडो मध्ये एखादा आहे लाखो करोडो मध्ये आणि तेच म्हणजे संत आहे संतांची भेट होणं खूप दुर्मिळ गोष्ट आहे मायबाप आणि ती अनादी काळाचं असलेलं ब्रह्मनाम ते तत्व जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्या जन्माचा सार नाही मायबाप उपयोग नाही असून नसल्यासारखे आहोत आपण आपल्याला जीवनात येऊन तेवढीच एक गोष्ट साध्य करायचं आहे अगदी संसार प्रपंच बायका मुलं आई वडील सर्व काही सांभाळून काय करायचं आपल्यात असलेला भगवंत ओळखीचा करायचा विठाला विठाला याच्यासाठीच आपला जन्म झालेला आहे आपला जन्म खाणे पिणे मौज मजा करणं याच्यासाठी मुळीच नाही मायबाप आता कळणार नाही अंगामध्ये रक्त आहे जवानी आहे रक्त सळसळ करतं त्यामुळे देवासंग आपल्याला घेणं नाहीये ज्या वेळेस माणसावर टाइम येईल वेळ येईल त्यावेळेस माणसाला देवाची किंमत समजते त्यावेळेस आपण म्हणू देवा मी काही कोणाचं वाईट केलं नाही मग माझ्यावर ही वेळ का कबीरदासजी महाराज सांगतात दुःख में सुमिरन सब कोई करे म्हणजे सगळे जण दुःखामध्ये स्मरण करतात भगवंताचं हा पण सुखाचं स्मरण केलं तर दुःखच होणार नाही विठाला विठाला अगदी त्याच पद्धतीनं आपल्या गावचे रहिवासी असणारे यांनी चारधाम यात्रा केली मायबाप या दाम्पत्याने आणि मग त्यांना काही दुःख झालं होतं का नाही एकदम सुखासुखी आनंदानं त्यांना ही यात्रा संपन्न केली आणि जे आणलेलं गंगाजल त्या गंगाजल पूजनाचं काल त्यांनी पाणी आपल्या संपूर्ण गावामध्ये सुंदर अशी मिरवणूक काढण्यात आली त्या पाण्याचं महत्व त्या गंगेचं महत्व एवढं काही आहे मायबाप एवढं काही आहे काय भागवतामध्ये खूप असा सुंदर दृष्टांत आलेला आहे पहा काय झालं 100 यज्ञ केल्याच्या नंतर इंद्रपद प्राप्त होत राहत एखाद्या राजानं 100 यज्ञ जर केलं तर त्याला कोणतं इंद्रपद मिळतं मग असंच एका राजानं 100 यज्ञ केले आणि त्याला इंद्रपद प्राप्त झालं इंद्रपद प्राप्त झाल्याच्या नंतर हे मोठ्या ताटामाटामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली गावामधून आता आपण पाहतो निवडून आलं म्हणजे हा खूप काही डीजेच्या याच्या त्याच्या नादामध्ये खूप काही वाजत गाजत अशी मिरवणूक काढतो आपण अगदी त्याच पद्धतीनं आता हत्तीवरती
त्या इंद्राला बसवलं आणि खूप काही थाटामाटामध्ये ढोल नगाऱ्यामध्ये ती मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक काढत असताना सर्व जोत्या जस्त्याच्या पद्धतीनं काही ना काही त्या इंद्राला भेट देत होता. आणि तिथून दुर्वास ऋषी चालले होते. दुर्वास ऋषींना वाटलं का आपणही काहीतरी भेट द्यावी, म्हणून दुर्वास ऋषीने एक हार घेतला आणि जो हत्ती चालवणारा होता त्या चालवणाऱ्याजवळ तो हार दिला. त्या चालवणाऱ्याने तो हार वरती त्या इंद्राला दिला, इंद्राच्या गळ्यात टाकला. आणि तो इंद्र म्हणतो, अरे माझ्या गळ्यामध्ये 5-5 हजाराचे हार देताय, सर्वजण एवढं कौतुक करताय आणि या गोसाव्यानं 5 रुपयाचा हार दिला मला. तो हार काढला आणि असा फेकून दिला. त्याच्यावरतून हत्ती चालत गेला. हत्तीच्या पायाखाली हार तुडला गेला. दुर्वास ऋषीला राग आला, क्रोधित झाला. इंद्रा, कालच तुला इंद्रपद मिळालं, एवढा सत्तेचा मात चांगला का तुला? हा, एवढा गर्व झाला का तुला साधू संत कळत नाही? एवढा उन्मत्त झाला का तू? हा, जा म्हणे, तुझी सगळी काही संपत्ती समुद्रामध्ये पडून जाईल. आणि पडली ना. ऋषी होते ते, थोर मोठे तपस्वी होते दुर्वास ऋषी. पूर्ण संपत्ती समुद्रामध्ये पडली. आणि आता काय करावं? पंचायत पडली, विनंती करू लागले. काहीच होईना, दुर्वास ऋषी निघून गेले. मग इंद्रदेव गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणे, आता माझ्याकडून काही होऊ शकत नाही. नंतर भोलेनाथ बाबाकडे गेले. भोलेनाथ बाबा म्हणे, हे माझी वाली गोष्ट नाही, माझ्याकडून काही होऊ शकत नाही. मग गेले भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणतात, राजा ऐक जरा, एक वेळेस देवाची भक्ती केली नाही तरी चालेल, एक वेळेस देवाला मानलं नाही तरी चालेल, पण आपल्याकडून साधू संतांची कदापि आपण अवहेलना होता कामा नये. भगवान विष्णू सांगतात का साधूची कधीच अपमान करू नये. त्यामुळं काय होईल याची गॅरंटी नाही माय बाप. भगवंतापेक्षा मोठा दर्जा साधूला संताला दिलेला आहे शास्त्राने. आणि तसंच झालं. म्हणे, महाराज मी चुकलो, मला याच्यावर उपाय सांगा. म्हणे, जा, तुला समुद्र मंथन करावं लागल. म्हणे, समुद्र, एवढा मोठा समुद्र, त्याच्यात मी आता रवी कुठं शोधू? त्याला एवढं मोठं चरट कुठं शोधू? मग आता हे कसं जमणार? म्हणे, जा, मंद्राचल नावाचा खूप उंच असा पर्वत आहे, त्या पर्वताला घ्यायचं. वासुकी नावाचा सर्प आहे, त्या सर्पाला घ्यायचं आणि समुद्रामध्ये मंथन करायचं. आणि राजा, हे फक्त देवाचं आणि ऋषीचं काम नाही, तुला जोडीदार म्हणून राक्षसालाही सोबत घ्यावं लागेल. ठीक आहे म्हणे. ते इंद्रदेव गेले राक्षसाकडे, त्यांची सभा भरवली, त्यांना त्यांची मीटिंग घेतली आणि बोलवलं. म्हणे, समुद्र मंथन करायचंय, मला तुमची मदत हवी आहे. राक्षस म्हणे, मदत करू, पण आमचा काय फायदा? कोण म्हणतं? राक्षस. कशाचा? फायद्याचा विचार जो करतो तो कोण? हा, समजलं तुम्हाला? विठाला. आम्ही तुमची मदत करू, पण आमचा काय फायदा? म्हणजे समुद्र मंथनामधून जे काही रत्न निघेल त्याच्यापैकी काही वाटा तुमचाही असेल, असं ठरलं. आणि गेले समुद्र मंथन करायला. समुद्र मंथन सुरू झालं माय बाप. आणि त्याच्यामधून असलेले 14 रत्न, त्यांची सुरुवात झाली. आता ते 14 रत्न कोणते हो? माहिती का तुम्हाला? माहिती का? माहित आहे, पण त्याची जाणीव नाहीये. असाच भगवंत आपल्या जवळच आहे, पण त्याची जाणीव नाही आपल्याला. देव पाहण्याची गरजच नाहीये, देव आपल्या जवळ आहे. त्याच पद्धतीने ते 14 रत्नही आपल्याला ऐकून आपण, पण हेच
ते रत्न आहे ते आपल्याला माहित नाही. आपण लग्नाला जातो तिथं मंगलाष्टक ऐकतो ना, हा तिथं ते मंगलाष्टक आहे बाई, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. बस माझ्या एवढंच पाठ आहे. विठाला विठाला ते ऐकून घ्या. त्याच्यामध्ये 14 रत्नाचं पूर्ण काही वर्णन आलेलं आहे आणि ते 14 रत्नापैकी मंथन सुरू झाल्याच्या नंतर एक एक रत्न निघायला सुरुवात झाली. पहिलं रत्न निघालं लक्ष्मी. लक्ष्मीनं बघितलं इथं हे राक्षस आहे, राक्षसाकडे मी जाणार नाही. नंतर ऋषी बघितले. सुरुवातीला जमदग्नी ऋषी होते म्हणे हे जमदग्नी ऋषी, या ऋषीला मुलाला सांगून यांना पत्नीला मारवलं. हे कसले आले ऋषी, ऋषीला सोडून दिलं. त्याच्यानंतर देवाकडे गेले. पहिलेच दिसले ब्रह्मदेव. ब्रह्मदेव दिसले म्हणजे ज्या ब्रह्मदेवाला आपली मुलगी समजत नाही, हे कसले देव आले, देवाला सोडून दिलं. आणि पुढे विष्णू भगवान तिकडं तोंड करून उभे होते, म्हणजे लक्ष्मी मातेकडे पाठ करून उभी होती. लक्ष्मी माता विष्णू भगवंताकडे गेल्या आणि म्हणे भगवंता मला तुम्ही वरा, मला तुम्ही वरा. तुम्ही जर मला वरलं नाही तर या त्रिजगतामध्ये मला कोणीच तुमच्या सारखा वर मिळणार नाही. कोण म्हणतात? लक्ष्मी माता. भगवंत म्हणतात नाही, विष्णू भगवंत म्हणतात मी तुला म्हणू शकत नाही, तुझ्या अंगी खूप काही अहंकार आहे, तुझ्या अंगी अहंकार आहे. आणि मग म्हणे नाही, तो अहंकार मी टाकून देते. तो अहंकार टाकून दिला आणि भगवान विष्णूची लक्ष्मी माता सेवक झाली, नाही बापू दासी झाली. विठाला आणि त्यानंतर असं एक एक रत्न निघायला लागलं. कौस्तुभ मणी निघाला, पारिजातक निघालं, ऐरावत हत्ती निघाला, हा अमृत निघालं आणि त्याच्यामध्ये मदिरा ही निघाली. आता याच्यापैकी राक्षसाला या बाकीच्या याचं महत्वच नव्हतं, त्यांना समजतच नव्हतं अमृत म्हणजे काय, त्याला काय म्हणते आणि काय सगळं काय करत्या. हा मग त्यांनी काय केलं, ते अमृत देवांनी घेतलं आणि मदिरा निघाली. ती कोणी घेतली? कोणी घेतली? मदिरा म्हणजे दारू, मद्यपान. ते कोणी घेतलं? राक्षसानी. दारू कोण पित? हा विठाला विठाला. त्या समुद्र मंथनामधून ती मदिरा निघाली. त्यानंतर असं हरहल नावाचं विष निघालं. आता ते विष कोणी घ्यायला तयार नव्हतं. पृथ्वीवर जर सांडलं तर पृथ्वीचा विनाश निश्चित होता. कोणीच घेईना, काय करावं काही समजेना. मग भगवान भोलेनाथ बाबाची आराधना सुरू केली सर्वांनी. भोलेनाथ बाबा प्रकट झाले, त्यांना सांगितलं हे देवा, हे देवादिदेव महादेव, तुम्ही सर्व देवांचे देव आहे, तुम्ही या विश्वाचे कल्याण करते आहे. हे सर्व विश्वाचं कल्याण करता तुम्ही त्यांची स्तुती केली आणि म्हणे हे विष तुम्ही प्राशन करावं. आता भोलेनाथ बाबाच ते मुळात लागले घ्यायला विष. ते विष घेतलं आणि विष घेऊन पूर्ण पिवस्तोर इथं एकाचा पत्ता नाही ना, सगळे पाठा पिकून गेले. देव राक्षस ऋषी सगळे गेले आणि विष घेतल्याच्या नंतर भगवान शंकराला त्याचा परिणाम जाणवू लागला. कंठ निळा पडला, शरीर काळं पडायला लागलं. माय त्यांना खूप अशा अत्यंत वेदना व्हायला लागल्या. कुणाला? भगवान शंकराला. त्यांचे सैन्य तिथंच होतं, भक्त तिथंच होते. भक्तांनी सांगितलं देवा तुम्ही एक काम करा, अंगावरचे कपडे काढून टाका. कपडे काढून टाकले, फरक पडाना. एका भक्तांनी सांगितलं भगवंत तुम्ही गळ्यामध्ये सर्प गुंडाळा, असा गोल गोल सर्प गोल गुंडाळा कंठाच्या भोवती, तरी फरक पडला नाही. एका भक्तांनी सांगितलं
तुम्ही चंद्रमाला डोक्यावर घ्या. चंद्राला डोक्यावर घेतलं तरी फरक पडला नाही मैबाप. आता काय करावं? तेवढ्यामध्ये नारद मुनी प्रकट झाले. नारायण नारायण. नारद मुनी आले. नारद मुनी म्हणे भगवंता उपाय सांगतो तुम्हाला, पण माझं नाव पुढं आलं नाही पाहिजे. नारदाला माहित होतं पुढं काय होणार आहे. आपण त्यांना काय म्हणतो, कोणचे नारद? हा तुम्हाला माहिती आहे, विठाला ते कळलावे नारद आपण म्हणतो, पण त्यांच्यापासून सगळ्या सृष्टीचं कल्याणच होत गेलं, सर्वांचं कल्याणच होत गेलं. असे असणारे आपले नारद मुनी. आणि त्यांनी सांगितलं भगवंता तुम्ही काय करा, गंगा मातेला बोलवा. गंगा माता जोपर्यंत तुमच्या मस्तकावर बसत नाही तोपर्यंत ती ही लाही थांबणार नाही. भगवान शंकराने लगेच आवाज दिला, गंगा मातेला आव्हान केलं. गंगा माता श्री रूपामध्ये प्रकट झाली आणि गंगे मातेला सांगितलं माझ्या मस्तकावर बैस. गंगा माता म्हणे भगवंता पुन्हा एकदा सांगा. हो म्हणे तुला मराठी समजत नाही का, माझ्या डोक्यावर बैस. गंगा मातेनं जशी उडी घेतली भगवंताच्या डोक्यावर, भगवंताच्या डोक्यावर जाऊन बसली. आता भगवंताची, भगवान भोलेनाथ बाबाचा बराचसा दाह कमी झाला मला, दाह कमी झाला आणि भगवंत घरी गेले कैलासामध्ये. मग आता 2-3 दिवसानंतर घरी आल्याच्या नंतर गौरी माता पहिली जुनी प्रथा होती. नंतर आपल्या 2-3 दिवसाच्या नंतर घरी आल्याच्या नंतर ताट घेऊन ओवाळायचं अशी प्रथा होते. आणि ती गौरी मातेला ताट घेतलं आणि भगवंताचं पूजन करायला लागल्या. आता त्या गौरी माता सर्व सृष्टीमध्ये एकदम सुंदर दिसायला म्हणजे त्या गौरी माता, पार्वती माता. गंगा मातेला वाटलं सर्वात सुंदर नेमकी आहे तरी कशा गौरी माता. म्हणून काय केलं, भगवंताच्या जटा अशा बाजूला केल्या दर्शन डोक्यातल्या आणि तुरून असे डोकून पाहायला लागल्या. कोण? गंगा माता. आता त्यांचं पाण्याचं टाइम आणि इकडं गंध लावायला जायचं टाइम गौरी मातेचा एक झाला. एक झाला. कोण ग तू? इथं माझ्या पतीच्या डोक्यावर का बसलीस? काय करते इथं? इथं कशाला आली? दोघीचं भांडण चालू झालं. त्याचं वर्णन नामदेव महाराजांनी एका अभंगात केलेले पहा. गौरी आणि गंगा माता दोघीच्या भांडणाचं. आणि त्यांचं भांडण सुरू झालं. भगवान शंकर भोलेनाथ तिथून जे निघाले आपल्या पृथ्वीवर आले आणि अशा ब्रह्मगिरी शिखरावर तिथं येऊन थांबले. कुठं? आपल्या त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतावर तिथं आले. आणि तिथं त्यांनी ते 20, त्याचं मला जरी ते शांत झालं पण ते 20 शरीरामध्येच होतं. मग तिथं काय केलं भोलेनाथ बाबांनी? हा याच मला तिचे नाम होतं अनादिकाळचं, त्या नामाचं नामस्मरण चालू केलं. शिव हर हर तापला, शिव हर हर लाला होणार त्या शरीराची पूर्ण अंगार होणारी कशाने थांबली? तर ती फक्त नामस्मरणाने थांबली. गंगा माता डोक्यावरती आणि ते नामस्मरण याच्यामुळे ते 20 सुद्धा भगवान शंकरानं पचन केलं. माझ्या इतकी ताकद त्या नामस्मरणामध्ये आहे. आणि 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 1 आठवडा झाला, 1 महिना झाला,
6 महिने झाले भगवान शंकर तिथंच. मग पार्वती मातेला प्रश्न पडला, आता भगवंताला कसं आणायचं? नारद मुनी चालले होते. नारद मुनीला हाक मारली, हो नारदा इकडे या. म्हणे माता माझ्या मागं काम आहे. नाही म्हणे इकडे या. गेले आणि म्हणे भगवान शंकर भोलेनाथ बाबा कुठं आहे? म्हणे ते अगदी सुखरूप आहे. त्यांच्या सोबत आता गंगा माता आहे. तुमची गरजच नाही म्हणे आता. काय म्हणता नारद मुनी? तुमची गरजच नाही आता. म्हणजे मग आता त्यांना तर काही आणलं पाहिजे, आणायला पाहिजे. काहीतरी युक्ती सांगा. म्हणे युक्ती सांगतो. काय करा म्हणे, आपला जो गणपती आहे का त्याला गाय बनवा. त्याला गाय बनवा आणि त्या ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषी राहतात म्हणे. ते गौतम ऋषी असे सकाळी साळ पेरतात, दुपारा ती साळ मोठी होते आणि सायंकाळी ते भात शिजून खातात. एवढं सामर्थ्य आहे त्यांचं. सकाळी पेरतात आणि संध्याकाळी खातात. एवढं असं सामर्थ्य आहे त्या गौतम ऋषीचं. म्हणे मग काय करायचं? म्हणे यांचं त्यांचं काय संबंध? म्हणे आई सांगतो ना, ऐक ना. म्हणजे काय करायचं? ती गाय ती साळ खाण्यासाठी पाठवायचं. ती गाय साळ खाईल. मग तिथं गौतम ऋषी तिला हटवण्याचा प्रयत्न करेल. मग जायचं नाही. मग ते मारतील. कोण? गौतम ऋषी. ते मारतील. मग मरून जायचं. मारलं तर मरून जायचं. आणि मेल्याच्या नंतर त्यांना गो हत्येचं पातक लागेल. मग गौरी माताला थोडं थोडं लक्षात बसलं आणि गो हत्येचं पातक लागले. हा म्हणे असं आहे का? पाठवलं. गणपती बाप्पाला गाईचं स्वरूप घेतलं. गेले, भात खाऊ लागले. ती गाय भात खाऊ लागली. गौतम ऋषी आले, हाकललं. गाय जाईना. मग मारलं आणि ती गाय मेली. गो हत्येचं पातक गौतम ऋषीला लागलं. शास्त्र उघडलं गौतम ऋषींनी आणि शास्त्रामध्ये त्या गो हत्येचं प्रायश्चित शोधलं. तर त्याचं प्रायश्चित होतं गंगेमध्ये स्नान केलं का गो हत्येचं प्रायश्चित ते पाप जे आहे ते चालले जात. मग आता गंगा कुठे आहे? गंगा आहे भगवान शंकराच्या डोक्यावर. मग काय केलं? त्या गौतम ऋषीने गंगा मातेचं स्मरण चालू केलं आणि स्मरण करता करता गंगा माता प्रसन्न झाली. बोल बघता काय पाहिजे तुला? गौतम ऋषीने सांगितलं, माता माझ्यातून अशी अशी गडबड झाली आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुमच्या स्नान केल्याशिवाय त्या प्रायश्चित्ताला सुटका नाही मायबाप. मग म्हणे मी आता अशा ठिकाणी आहे का तिथून मी येऊ शकत नाही. म्हणे कुठं? म्हणे भगवान शंकराच्या डोक्यावरती. भगवान शंकराच्या डोक्यावरती म्हणे. मग गौतम ऋषीने भगवान शंकराची आराधना सुरू केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकर मला विचारलं काय पाहिजे? गौतम ऋषीने सांगितलं, भगवंता या सृष्टीच्या कल्याणासाठी ही गंगा माता या पशु पक्ष्यासाठी सर्वांसाठी या गंगा मातेची गरज आहे आणि मला माझ्यासाठी पण ती गरज आहे. ती गंगा तुम्ही मोकळी करून द्यावी. तथास्तु म्हणले आणि शंकर भगवान निघून गेले. गंगा मातेला म्हणे, गंगा खाली उतर. गंगा म्हणे काय म्हणले देवा? म्हणे खाली उतर. म्हणे अजिबात उतरणार नाही. म्हणे उतरणार? म्हणे नाही, आमची जातच अशी म्हणे. एकदा का बसली ढाला ढाला. गंगा माता खाली उतरायचं नाव घेईना आणि मग भगवान शंकराने आपलं त्रिशूल रोवलं, हातामध्ये डमरू घेतलं आणि तांडव नृत्य सुरू केलं. या जटा सुटल्या गेल्या आणि अशा जटा फिरवल्या करा आणि धाडकन तिथं त्या ब्रह्मगिरी पर्वतावर आपटल्या. त्या जटा आपटल्या सरशी गंगा माता. तिथून गंगा मातेचा प्रवास सुरू झाला. तिथून ती गंगा माता सुरू झाली. मग आता तिथं ते आवरल्या जाईना.
आवरल्या जाईना मग आता स्नान तर करायचंच आहे. मग त्या गौतम ऋषीने काय केलं, अशा गवताच्या पेंड्या बांधल्या. त्या गवताला संस्कृत भाषेमध्ये कुश म्हणतात, कुश. त्या कुशाच्या पेंड्या बांधल्या आणि त्या पेंड्याचा बांध घातला आणि तिथं ते पाणी अडवलं, स्नान केलं तिथं गौतम ऋषीने. आता ते कुश, कुश म्हणजे गवत, त्यामुळं तिथं नाव पडलं कुशवर्ता. विठाला विठाला. तिथं त्या गंगा मातेला अडवलं गेलं आणि तिथं नाव पडलं कुशवर्ता. तिथं स्नान केल्याच्या नंतर कुशवर्ता करीत असताना, कुशवर्ता करीत असताना, हो, त्यामुळं तिथं नाव पडलं कुशवर्ता. आणि पातक कशाचं लागलं होतं, गो हत्येचं, म्हणून तिथं नाव पडलं त्या नदीला गोदावरी अशी. आणि त्याच गंगेचं पूजन आपल्या तिथल्या या दाम्पत्याने हे केलेलं आहे. सुंदर असं एवढं काही महत्व आहे त्याचं. आणि या सगळ्या गोष्टी घडतात माय बाप केवळ त्या भगवंताच्या नामस्मरणानं. भगवंताचं नाम जर आपल्याकडे नसेल तर या सर्व गोष्टीचा काही उपयोग होणार नाही. यांनी काय होईल, पुण्य साचल, पुण्य साचतं, उद्धार नाही, उद्धार नाही. भगवंताच्या नामाबिगर उद्धार होत नाही. यांनी काय होतं, यांनी पुण्य साचतं. असं कोण सांगतं, प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिनी लोक उद्धरती. माय बाप नामानेच उद्धार होतो.
असे वाल्मिक ऋषी पुराणामध्ये सांगून गेलेले. आपली वेळ संपुष्टात आलेली आहे मायबाप हो. आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करूया. सर्वांनी टाळी वाजवायची आहे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन हे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नाणे करते व्यर्थ नामाशी विमुख तोर पपिया. हला त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामे तीर्थ व्यर्थ नामाशी विमुख तोर पापिया. हरिविनदवया नेपाळ कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिने लोक उद्धरती. माय बाप हो, आपल्याला ह्या कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल तर फक्त आणि फक्त या नामानेच होऊ शकतो. नामस्मरणानेच होऊ शकतो. या त्रिजगतामध्ये दुसरं साधन नाही. विठाला आपल्याला या कलियुगामध्ये उद्धार जर करायचा असेल, मोक्ष मिळवायचा जर असेल, जर मोक्ष नामाला मिळत असेल, मग इतर खटाटोप काही करायची गरज पण करावं लागतं. तरी पुण्य साचत. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. मग नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे संतांचा. माय बापो,
संत सहजासहजी जीवनात येत नाही, त्यामुळं पुण्याही लागते. पुण्याही संत जीवनात येतात आणि संत ज्या दिवशी जीवनात येतील, देव आणि संत सोबत, देवाला पाहायला जायची गरज नाही मायबाप, कारण संतांच्या मुठीमध्ये भगवंत आहे. संताला भगवंताला पाहायला जायची गरज नाही. आणि आपल्याला जप करायचंय, जे नामस्मरण करायचंय ते कुणाचं करायचं? हरीचंच करायचंय. हरी म्हणजे कोण? आता जे 4 धामला गेले होते माय बापो, आपणही गेले असाल, तिथं हरीचं मंदिर कुठलं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहे का हरीचं मंदिर? हा, हरीचं मंदिर पाहिलं का? हरीचं मंदिर आहे आणि ते आपलं हे जे शरीर आहे हे हरीचं मंदिर आहे मायबाप. आणि याच्यात असणारा हरी, जोपर्यंत आत असलेला हरी आपल्या ओळखीचा होत नाही, तोपर्यंत आपलं जीवन कसं आहे? शून्य आहे मायबाप, शून्य. कसं? अगदी ज्याप्रमाणे मंदिर सुना एक मूर्ती विना, पर्वत सुना एक वृक्ष विना, नदी सुनी एक जल विना. कहतो कबीरा सुनो भाई साधो, जीवन सुना हरि नाम बिना, हरि नाम बिना, हरि नाम बिना. ज्या पद्धतीनं मूर्ती बिगर मंदिर सुनाय, ज्या पर्वतावर वृक्षाबिगर तो पर्वत सुना आहे आणि बिना पाण्याची नदी सुनी आहे, अगदी त्याच पद्धतीनं यो हरी जर आपला ओळखीचा नसेल तर आपलं जीवन शून्य आहे, शून्य. तेच माऊलीला अभंगाच्या शेवटच्या Ah
ज्ञानदेव म्हणे नामजप हरीचे परंपरा त्याचे पुढे शुद्ध. माय बाप हो, आपण जे हरीचं स्मरण केलं, तो हरी आपल्याला कळाला, तो हरी आपल्याला समजला, त्या दिवशी समजायचं आपण खूप उतरत झालो. त्याच दिवशी आपल्यावाली भक्ती चालू झाली समजायची. त्याच दिवशी नवे नवे सद्गुरू आपल्या जीवनात आले असं समजायला हरकत नाही. माय बापा, जीवनाचं सार्थक झालं आपल्याला. जीवन अन्यथा ती गोष्ट जर नाही केली तर चुकली या वर्म फेरा पडे. आता जर चुकलो माय बाप, संसार करा. सर्वजण आपण जे काम करतोय ते काम करून, पण त्याला गाठण परमार्थाची मारा माय बाप. संसार करायचाच आहे, पण बिगर परमार्थ केल्याचा आपण संसार जर केला तर काय होईल? ज्या पद्धतीनं माय मावळे आपण गोधडी शिवतो आणि त्या दोऱ्याला गाठण जर नाही मारली तर काय होईल? पुढं शिवत चालाल, माग उधळत चालाल. असं व्हायला नको. त्या करताना परमार्थाची गाठ बांधा आणि खुशाल संसार करा. काहीच अडचण नाही, पण त्याच्या बिगर नाही हे आताच नाही कळायचं. आपल्याला कळो येईल अंत काळी. प्राण प्राणायाच्या वेळी लय फोकत म्हातारं या बाजूला काढून दुसऱ्या खोलीत ठेवा. मग समजल ज्यांच्यासाठी फाटेल कपडे घातले त्यांनी आज वेगळ्या खोलीत ठेवलं. माय बाप, कर्म चांगले करा. जसं पेरू तेच उगणार, अपेक्षा ठेवू नका. कर्मानं कुणाला सोडलं नाही. देव असेल नाही तर देवाचा नाना असेल. अहो, देवाच्या बापाला सुद्धा अंत्यवेळी 4 पैकी एकही जवळ नव्हता. आपली काय कथा आहे? कर्मावर सोडून द्या माय बाप. कर्म कुणाला चुकलं नाही. चांगलं करा, चांगलंच होणार. हा, आपली वेळ संपलेली आहे. बोलायच्या ओघामध्ये चुकीचे शब्द निघाले असेल सोडून द्या. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे माय बाप. जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून खूप काही मंडळी आले, सर्वांचे आभार मानतो. आणि त्यामध्येच असणारे आमचे गुरुमाऊली गुरुवर्य हरिभक्तपरायण संतोषजी महाराज पवार लासूर टेशनकर, त्यांनी अगदी पूर्णपणे अशी हजेरी लावलेली आहे. त्यांचे लाख लाख धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद मानतो. आणि आपणही गुरुजन मंडळी मायबाप गोड असे सुंदर गायनाचार्य विनेकरी बाबा मायमावल्या, आमचे पदवाद वादक असतील, हार्मोनियम वादक असतील, सुंदर असे साऊंड सिस्टम, गुरुजन मंडळी आपले सर्वांचे आभार मानतो. सुंदर असे साऊंड सिस्टम आहे ज्यांच्यामुळं तुमचे सर्वांचा सेवा करण्याची योग आली. असे असणारे आमचे हरिभक्तपरायण राजू महाराज पवार लामणगावकर, त्यांचे धन्यवाद. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली गंगा मैया की जय.